पुण्यम कल्याण वृद्धिरा विनायक प्रिया नित्यंतांच सुष्टिम प्रवंदना हस्ते जलमादाय आचमनं कृत्वा आचमन करा डाव्या हाताने उजव्या हातावर 3 वेळेस पाणी प्यायचं केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः रावणाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः नंदनाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः गोविंद्राय नमः हरे नमः श्री कृष्ण परमात्मने नमः मनाची आणि नमो नमः पुन्हा ब्राह्मणांनी त्यांच्या डोक्यावर अक्षर टाकावी पुण्याहंदीरघमाय रस्ते ब्रवंतो ब्रवंतो सर्वजणांनी म्हणावा म्हणा पुण्यम पुण्याहं दीर्घम आयु पुण्यम पुण्याहंदीरघमाय रस्तो सर्वांना नमस्कार केलेला आहे या ठिकाणी वंदन केलेलं आहे या ठिकाणी असणारा गणपतीचा हा विष्णू श्रीमद भगवत महापुरुषस्य विष्णुराज्ञाद्य ब्रह्मणो द्वितीय प्रार्थे श्री श्वेतवाराह कल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतमे कलियुगे कलिप्रथम चरणे भारतवर्षे भरतखण्डे रामशरमे दण्डकारिण्य दक्षिणे तीरे शालिवानशके बौद्ध्यावतारे अस्मिन् वर्तमाने विवाहरीके विरोधिनाम संवत्सरे उत्तरायणे शिशुऋतु महाप्रणमासानां मासोत्तमे मासे माघमासे शुक्लपक्षे तदभाजोत्तृतीयासे चतुर्थीयासेन विशिष्टायां शुभपुण्यतिथौ यजमानस्य गोत्रोच्चाराः प्रचलितास्य गोत्रस्य भारद्वाज गोत्रानंदभाज आपापलं जन्मनाव घ्यावं माहिती का तुमचं मंडळीच्या धर्मपत्नीचं नाव घ्यावं कशा करता आहे तर गाडी एका चाकावर चालत नाही 2 चाकं लागतात तसं या ठिकाणी धर्म करण्याकरता धर्माच्या अधिकाराचं सुख प्राप्त करण्याकरता आपापला गोत्राचा उच्चार करा माहित नसलं काश्यप गोत्र म्हणा मम आत्मना श्रुती प्राणोक्त शास्त्रोक्त फल प्राप्त्यर्थम धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ सिद्धिद्वारा आदि दैविक आदि शमनार्थम समस्त भक्तजनानां गणेश ग्राम जनानां सकल सद्भक्ति ज्ञान प्राप्त्यर्थम मम सकल भक्तजनानां उद्धारणार्थम सिद्धिदायक मूर्तीनां पूर्वक प्रासादिक मंदिरे तथा च सकल ध्यानावाहनादि यथा मिलित उपचार द्रव्य सहित तथा च जलैः स्नापितोषि मया देव तथा शान्तिं कुरुष्व मे पंचम प्रवरहि भवारि मञ्जामृत स्नानेन पुनः शुद्धोदक स्नान करा
शुद्धोदकस्नानं समर्पयामि। शुद्धोदकस्नानानंतर पुन्हा गंधाचं स्नान घाला, कुंकू घ्या, पाण्यामध्ये घ्या, ते घ्या। उदवर्तनं स्नानियं समर्पयामि। पुन्हा अत्तर असेल, अत्तर 100 बाल्यादिने सुगंधिने बालत्यादिनमयी प्रभो मयारतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यजामि। करोद्वर्तनार्थे चन्द्रं समर्पयामि। प्रवृत्ता का उत्तरे निर्मालाभिषेकं कुर्यात्। परिपदम् एकादशमचन्द्रादशं गजाननं द्वादशोत्तानि नामानि त्रिसंज्ञयः पठेन्दराः न च विघ्नभयङ्कस्य सर्वासिद्धिकरं प्रभो। विद्यार्थी लभते विद्याञ्जनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्र। सर्वशान्तिपुष्टिशास्त्रोः महिम्नतारण्ये वरविदे अभव्यानाम श्रीवरगणमणियां वरमणिं याहं तुयाक्रोशीं वीतधातय्यैकैकडल्याः किमियः गङ्गाय सखर्गमलाय स्त्रीभवनं किमान धाता सृजतिगणपादानि। तुम्ही देव पुसा, नवग्रह गायला पुसा घ्या, तिथं ठेवायचं, हळदी कुंकू व्हायचं, तुम्ही गंगला, तुम्ही हळदी कुंकू व्हा, तिथं जानव्याचा जोड आहे, जानवे करा, गणपतीला जानवा। पवित्रं परमं पवित्रं प्रजापतिरजत्सहदम्बरस्ताद् आयुष्यमग्रं प्रतिमंच शुभ्रं यज्ञोपवीतं बलमस्तु तेजः। गणपतीचं आवाहन करू, गणरायाचं आपण पूजन केलं। दुसरी पृथ्वीची पूजा आहे, भूमी माता आणि वरुण पिता या भूमीच्या स्थानावर मला हे स्थान प्राप्त झालं, म्हणून हे भूमी मातेचे मनाला आनंद देणारी आहे, मन प्रसन्न करणारी आहे, सुजलाम सुफलाम करणारी आहे, म्हणून तुला मी नमस्कार करतो। अक्षर टाकून पृथ्वीला नमस्कार करावा। पृथ्वी कुर्बानंतर एक माईक द्या इकडे, हो गंध लावा, हळदी कुंकू लावा। सर्वोपचारार्थे गंगाक्षर पुष्पै संपूज्य। अक्षर टाकली पृथ्वीला, हा अक्षर टाका, फुलवा बर, आणि दुसऱ्या विड्यावरती पाणी फिरवा, चौरंगावर दुसरा विडा मांडलाय। खरगलेवेद्यं समर्पयामि। प्राणाय नमः, प्राणाय नमः। व्योमवर्तनार्थे चन्द्रं समर्पयामि। मुखवासार्थे भोगी फलताम्बूलं सुवर्ण पुष्पदाशनान् लक्षणान् समर्पयामि। नमस्कारं करोमि।